अशा ह्या तयार खाण्यासाठी तयार झालेल्या शिंगोळ्या. मीठ, मसूर डाळ, उडीद डाळ, हरभरा डाळ, मूग डाळ, तूर डाळ अशा ह्या डाळी सगळ्या सम प्रमाणात घ्यायच्या. आणि आपला जे सगळ्या पिठांच्या वर चाळून राहिलेला कोंडा असतोय, सगळ्या धान्य आपण जे हरभरा डाळ, तुमचं गहू, ज्वारी, बाजरी सगळ्याचं पीठ आपण चाळून जे वरचे चाळ राहत्या त्या सगळ्या चाळीचा ह्यात समावेश करायचा. हे सगळं एकत्र भाजून घ्यायचं मंद आचेवर आणि गिरणीला जाऊन ते दळून आणायचं. दळून आणल्यानंतर त्यात जिरे, लसूणची पेस्ट घालायची, परत कोथिंबीर घालायचं, कांदा चिरून घ्यायचा, टोमॅटो चिरून घ्यायचा आणि ह्या डाळी जे पीठ करून आपण आणलेलं असते ह्यात मीठ, थोडंसं तिखट असं घालून ते मळून घ्यायचं. मळून घेऊन हातावर बारीक त्याच्या वळ्या वळ्या करून घ्यायच्या आणि त्या उकडून घ्यायच्या. उकडून घेतलेल्या पीठचं बारीक बारीक तुकडे करायचे. तुकडे करून झाल्यावर ते एका कढईत घालून शालो फ्राय केल्यासारखं गुलाबी रंगावर तळून घ्यायचं. तळून घ्यायचं आणि तळून झाल्यानंतर मग एका कढईत तेल टाकायचं, त्यात मोहरी टाकायची, जिरे टाकायचं, कढीपत्ता टाकायचा आणि हे जे शालो फ्राय केले तुकडे आहेत ते तुकडे टाकून घ्यायचे आणि थोडे हलवायचे, चांगले एकजीव करून घ्यायचे ते. आणि त्यावर मग कोथिंबीर घाला, ओलं खोबरं घाला आणि थोडंसं गार्निशिंगसाठी तुम्ही लहान मुलं असतील शेव घाला. पण हे अतिशय पौष्टिक असं हे तुमचा नाश्ता किंवा स्नॅक्स म्हणता येईल असं तयार होते. एकदा हे सगळं करून बघा, आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आपण ज्वारी, गहू, बाजरी, हरभरा हे सगळे जे पीठ दळून आणतो, पीठ दळल्यानंतर आपण ते आल्यानंतर घरात चाळून घेतो. त्याच्यावरची जे चाळ राहिलेली असत्या त्याला आम्ही कोंडा म्हणतो. हा कोंडा फायबरयुक्त असतो कारण सगळ्या धान्याची साल त्यात राहिलेली असत्या. सगळ्या प्रकारचा हा कोंडा एकत्र करून 15 दिवस आम्ही साठवून ठेवतो आणि मग त्यात सगळ्या डाळी भाजून त्या डाळीचं पीठ करून आणतो आणि मग त्याची शिंगोळी तयार करतो आम्ही. ही शिंगोळी अशी तेलात चांगली शालो फ्राय म्हणता येईल याला, अशी करून घ्यायची. नंतर ह्याला फोडून टाकायची. तेल, जिरे, मोहरी, कढीपत्ता, कांदा, हिंग, हळद, मीठ आणि चवीपुरतं तिखट असं एकसारखं ह्याला हलवून हे असं. हे लहान मुलांना स्नॅक्स म्हणून पण फार आवडून खातात ते, कारण ह्यात सगळ्या डाळी सगळी पिठं गेलेले आहेत. आणि आपण जे ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पिठाच्या वरचे जे चाळ राहते, चाळून झाल्यानंतर जे वरचं राहते फायबरयुक्त ते वरचं जे राहते साल ते सगळे ह्यात घातलेलं आहे. त्यामुळे हे फार म्हणजे फार पौष्टिक असं हे नाश्ता आहे बरं का. हा तुम्ही सकाळी नाश्त्याला खाऊ शकता, दुपारी चहाबरोबर खाऊ शकता किंवा प्लेटमध्ये घेऊन तुम्ही नुसतं सुद्धा खाऊ शकता. हे साधारण असं गुलाबी रंगाला येऊपर्यंत ह्याला चांगलं परतून घ्यायचं आणि मग ह्याला फोडणी टाकायची. हे स्नॅक्स म्हणून पण अतिशय उत्तम असं हे प्लेट आहे बरं का. ही स्नॅक्स आपण जसं खातो लहान मुलं तरी पौष्टिक स्नॅक्स म्हणता येईल याला. त्यावर कोथिंबीर घाला, परत तुम्ही ह्याच्यावर ओलं खोबरं घाला, अतिशय सुंदर हे तयार होते.
मोहरी, तेल गरम झालं की मोहरी टाकून घ्यायची. हिंग, असं हे तयार शिंगोळ्या खाण्यासाठी तयार होतात.